खबर महाराष्ट्र के अकोला से है, जहां अकोट ग्रामीण पुलिस थाने के अंतर्गत आने वाले वस्तापुर में मंगलवार रात को 26 वर्षीय युवक की धारदार हथियार से हत्या कर दी गई। इस घटना में युवक की मौत हो गई और पुलिस ने एक व्यक्ति को हिरासत में ले लिया। वस्तापुर तालुका में आधी रात को बाजार में विवाद हुआ। इसमें मंगेश बिहारी लाल धीगर उम्र 26 वर्ष को आरोपी सेवक राम पतिराम सकुम उम्र 39 वर्ष ने धारदार हथियार से पेट में वार किया। युवक को ग्रामीण अस्पताल ले जाने पर डॉक्टर ने उसे मृत घोषित कर दिया। पुलिस को प्रारंभिक जानकारी है कि इस घटना में मृतक और आरोपी दोनों ही शराब के नशे में थे और पुलिस विवाद के सही कारणों की जांच कर रही है। पुलिस ने घटनास्थल और ग्रामीण अस्पताल पहुंचकर आरोपी को हिरासत में ले लिया है और इस घटना से आदिवासी बहुल क्षेत्र में हड़कंप मच गई है। देखिए संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। माझा भाऊ लहान मंगेश बिहारीलाल धीगर यांना मंगळवारी रात्री बाजारातून येताना सेवकराम साकोम यांनी तिकून येताना रस्त्यावर आडवा उभा केला आणि चाकून मारकूट केला। मारांनी भावाचं जागेवरच ठार झाला। पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण अंतर्गत ग्राम वस्तापूर येथे काल दिनांक 4/6/2025 रोजी पूर्वीचं कलम 302 भादवी अन्वये व आताचे 103(1) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्यातील जे आरोपी आहे साकोम आणि फिर्यादी आहे डिगर, मृतक जो मंगेश डिगर आहे, याला काल सायंकाळी त्या गावचा बाजार असल्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली। वादावादीचं रूपांतर साकोम जो आहे त्याने त्याच्या पोटात चाकू मारला आणि जवळपास बऱ्यापैकी रक्तस्राव झाल्याने दवाखान्यात आणून त्याचा मृत्यू पावलेला आहे। आणि घटनास्थळी असलेल्या लोकांकडूनच तो जो आरोपी आहे साकोम त्याला पकडण्यात आलेलं होतं, तेव्हा धरपकडमध्ये त्यालासुद्धा मार लागलेला आहे। सध्या तो ताब्यात आहे, परंतु वैद्यकीय परीक्षण करून पुढील अटकेची कार्यवाही करत आहोत। तसेच तपासावरचे जे नवीन कायद्यानुसार उपलब्ध असलेली साक्ष, फॉरेन्सिक टीम, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या सर्व गोष्टीचा वापर आणि ते एक टेक्निकल तपास प्रॉपरली तो रन होत आहे। आणि माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आमचे चांडक सर SP जिल्हा अकोला, तसेच मित्तल सर, तसेच आमचे DPO मित्तल सर, तसेच ॲडिशनल SP आमचे डोंगरे सर यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पुढील तपास सुरू आहे। धन्यवाद।